नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जिल्हा परिषद भरती स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकचा निकाल कधी लागणार आहे, याबद्दल आपण थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करणार आहे आणि याच्यामध्ये नॉर्मलायझेशन होईल का? एक अंदाजे आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि कट ऑफ सुद्धा किती लागू शकतो, ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये थोडंसं डिस्कस करणार आहे. तुम्ही सुद्धा तुमचा अंदाज कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. सर्वप्रथम जे नवीन असतील त्यांनी एकदा चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो बघा, एक अपडेट आलेली आहे जिल्हा परिषदविषयी. त्या अपडेटबद्दल आपण थोडंसं बोलूया. तर पहा, अपडेट काय आलेली आहे. जिल्हा परिषद जळगावची अपडेट आलेली आहे. जिल्हा परिषद पदभरती सन 2023 अंतर्गत विविध संवर्गातील सरळ सेवेने रिक्त पदे भरतीबाबत ऑनलाईन घेण्यात आलेल्या परीक्षेचे निकाल IBPS कंपनीकडून प्राप्त झालेल्यानंतर सदरचा निकाल जळगाव जिल्हा परिषदेच्या या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. म्हणजे IBPS आता काय करणार आहे, प्रत्येक जिल्ह्याचा जो निकाल आहे IBPS, तो जिल्ह्याला पाठवणार आहे आणि त्या जिल्ह्याच्या जे संकेतस्थळ आहे त्याच्यावरती हा निकाल लागणार आहे. एवढं लक्षात ठेवा. अजून डेट त्यांनी जाहीर नाही केलेली. पण आता हा जो निकाल आहे IBPS, हा निकाल ते जिल्हा परिषदला देणार आहे आणि जिल्हा परिषदला तो निकाल त्यांच्या संकेतस्थळावरती ते लावणार आहे. ते याबद्दल थोडीशी ही एक ऑफिशियल एक अपडेट तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केला. तर मला वाटतं येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये, 3 ते 4 दिवसामध्ये जिल्हा परिषदचा सुद्धा निकाल येऊ शकतो. एवढं लक्षात ठेवा. जिल्हा परिषद स्थापत्य अभियांत्रिकी असेल, 24 वर्गातले जे पण पदं होते त्याचा निकाल येणार आहे. बाकीच्या परीक्षा अजून बाकी आहे. त्यानंतर जिल्हा परिषदमध्ये नॉर्मलायझेशन होईल का, याबद्दल आपण थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करूया. मी हे अंदाजे सांगण्याचा प्रयत्न करतो. तर मला वाटतं जिल्हा परिषदमध्ये नॉर्मलायझेशन होण्याचे चान्सेस खूप कमी आहे, एवढं लक्षात ठेवा. कारण ज्या पण शिफ्टमध्ये त्यांनी पेपर घेतलेला आहे, तर सगळ्या शिफ्टचा जो पेपर होता त्याची जी लेव्हल होती ती सेम होती. अ, तर त्याच्यामुळं नॉर्मलायझेशन होण्याचे चान्सेस खूप कमी आहे आणि त्यांनी जिल्हा घेतलेले आहे पेपर. समजा जिल्हा म्हणजे त्या एका शिफ्टमध्ये असेल तर सगळीकडे त्या शिफ्टचा पेपर आहे. त्याच्यामुळं असं काही नव्हतं की कोणत्या शिफ्टला जास्त हार्ड पेपर होता किंवा कोणत्या शिफ्टला जास्त सोपा पेपर होता. पेपरचं जे पॅटर्न त्यांनी ठेवलेलं होतं ते सेम पॅटर्न होतं. त्याच्यामुळं नॉर्मलायझेशन होण्याचे चान्सेस खूप कमी आहे, हे लक्षात ठेवा. तरी पण तुम्हाला काय वाटतं ते अंदाजे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर जिल्हा परिषदचा कट ऑफ किती लागू शकतो? जिल्हा परिषदचा कट ऑफ किती लागू शकतो? आणि तुम्ही सांगा, जिल्हा परिषद वाईज की कोणत्या जिल्हा परिषदचा कट ऑफ किती जाऊ शकतो? हे याच्यावरती व्हिडिओ बनवायचा का? हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. पण जनरल जर बोलायचं झालं तर मला वाटतं जिल्हा परिषदचा सुद्धा कट ऑफ हा 160 ते 165 पर्यंत जाऊ शकतो, असा माझा एक अंदाज आहे. पेपरची लेव्हल हार्ड होती, त्याच्यापेक्षा कमी सुद्धा जाऊ शकतो. 150-155 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो. एवढं लक्षात घ्या. आता ते IBPS याच्याकडे पाठवणार आहे, जिल्हा परिषदकडे पाठवणार आहे. त्याच्यानंतर काय होतं ते आपल्याला लवकरच कळेल. ठीक आहे मित्रांनो, ही माहिती मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. एखाद्या वेळेस पेपर अवघड असल्यामुळं कट ऑफ सुद्धा खूप कमी सुद्धा लागू शकतो. 150 पर्यंत आपण धरतोय, अव्हरेजली 150 पर्यंत लागू शकतो. पण 165 आपण धरलेलं आहे अबोव्हपर्यंत. हे माझा अंदाज आहे. तुमचा अंदाज काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण माझ्यापेक्षा तुमचा अंदाज जास्त खरा ठरू शकतो. कारण तुम्ही पेपर दिलेला आहे आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे की पेपरची लेव्हल कशी होती आणि काय होती. पण नॉर्मलायझेशन होण्याचे चान्सेस तरी खूप कमी आहे माझ्या मते. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.